इयत्ता 5वी, विषय गणित, पाठ 4, गुणाकार व भागाकार। तर आज आपण शिकतोय सर्वप्रथम गुणाकार। गुणाकार व भागाकार यामधील आधी गुणाकार आपण शिकतोय। तर मी इथे बोर्डवरती हा गुणाकार करून दाखवलेला आहे। तर आता आपण हा गुणाकार सविस्तर समजून घेऊया। तर 4365 गुणिले 385। तर आपल्याला 4365 ला 385 नी गुणायचं आहे। तर आपण शतक, दशक, एकक 300 तरी अशा पद्धतीने आपल्याला गुणाकार करायचा आहे। तर हे 5 गुणाकार करताना सर्वप्रथम एकक स्थानापासून सुरुवात करायची। तर हे 5 एकक, 8 दशक म्हणजेच 80, 3 शतक म्हणजेच 300। आता तुम्ही इथे बघत आहे गुणाकारामध्ये 4365 गुणिले 5 केलेले आहे, म्हणजे 5 ने गुणलेला आहे। नंतर 4365 ला आपण 80 ने गुणलेला आहे, म्हणजेच 8 दशक स्थानी आहे, म्हणून 80 ने गुणलेला आहे। त्यानंतर आपण 4365 ला 300 ने गुणलाय, कारण की 3 शतक स्थानी आहे। तर आता आपण गुणाकार बघूया। तर 4365 ला 5 ने गुणले असता गुणाकार आलाय 21825, म्हणून आपण 21825 इथे मांडलेला आहे। त्यानंतर आपण 4365 गुणिले 5 केला असता आपला गुणाकार आलाय 21825। त्यानंतर आपण 4365 ला 80 ने गुणलं तर आपला गुणाकार आलेला आहे 349 200। आणि त्यानंतर आपण 4365 ला 300 म्हणजे शतकाने गुणलाय, 3 शतकाने गुणलेला आहे। तर आपला गुणाकार आलेला आहे 1309,500। तर आपण ही सर्व संख्या इथे लिहिलेली आहे आणि त्यांची आपण बेरीज करून आपल्याला मिळालेली संख्या आहे 1680525। आपण ही बेरीज केली तेव्हा आपल्याला ही संख्या मिळाली, म्हणजेच 16,80,525। तर सर्वप्रथम आपण आता हा गुणाकार कसा करायचा ते बघूया। तर 5 25, 25 चे 5। सर्वप्रथम आपण हे 4365 ला आपण या एकक जे 5 आहे एकक स्थानी त्याने गुणूया। आता गुणाकार कसा आपण करतोय ते बघूया। 5 25 चे 5, हातचे आले 2, 5 30 आणि 2 32, 32 चे 2, हातचे आले 3, 5 3 15, 16 17 18। आपण हातचे 3 मिळवले तर किती आले 18, 18 चे 8, हातचा 1, 5 चूक 20 आणि 1 21। तर हा गुणाकार लक्षात आला आपला। आता आपण दशकाने गुणल्यानंतर कसं गुणायचं ते बघूया। तर 0 ने 4365 ला गुणल्यानंतर 0 येतं। त्यानंतर आपण 8 ने गुणूया। 8 45 0, हातचे आले 4, 8 सखम 48, 48 ने 8 सखम 48, 48 ने 4 52, 52 चे 2, हातचे आले 5, 8 24 आणि 5 29, 29 चे 9, हातचे आले 2, 8 चौक 32, 33 34। तर आपण आता एककने गुणल्यानंतर आपला गुणाकार आला 21,825 आणि आपण दशकाने गुणलाय तर आपला गुणाकार हा आलाय 3492000। त्याच्यानंतर आपण शतकाने गुणतोय 3 शतकाने म्हणजेच 300 ने। तर सर्वप्रथम 0 ने गुणल्यानंतर 0 आलेलं आहे। आता आपण 3 ने गुणूया।
3 5 15 5, हातचाला 1, 3 सक 18 8, हातचाला 1, हातचाला 1 म्हणजेच 9, 3 त्रिक 9 आणि 1 10 च 0, हातचाला 1, 3 चौक 12 आणि हातचा 1 13. तर आपण आपल्याला मिळालेले आहे हा गुणाकार. हे तिन्ही जे आपण गुणलेले आहे शतक दशक एककांनी, हे तिन्ही गुणाकार आपण इथे या एका खालोखाल मांडून त्यांची आपण बेरीज केलेली आहे. तर आपण बेरीज 5 अधिक 0 अधिक 0 5, 2 अधिक 0 अधिक 0 2, 8 अधिक 2 अधिक 5 15 चे 5, हातचा आला 1, 9 अधिक हातचा 1 10 अधिक 10 20 च 0, हातचे आले 2, 4 आणि 2 6 आणि हातचे 2 7 8, 3 आणि 3 6 आणि हा 1 जसाचा तसा. म्हणून आपलं उत्तर किती आलेलं आहे? 16 लाख किती उत्तर आलेलं आहे? म्हणून 80,525. आपण 3 अंकापर्यंतच्या म्हणजे ही जी दिलेली संख्या आहे तर आपण हे 3 अंक संख्येने गुणलेलं आहे. तर आपला गुणाकार आलेला आहे 16,80,525. तर आता आपण दुसरं गणित बघूया. $567 गुणिले 890. तर आता 567 गुणिले 890. सर्वप्रथम आपण 0 आणि 567 ला गुणल्यानंतर इथे येईल 0 0 0, त्यानंतर 9, त्यानंतर परत 0, 9 7 63 चे 3, हातचे आले 6, 9 सक 54, 54 6 60, 0 हातचे आले 6, 9 5 45, 45 ने 6 51. तर आता आपल्याला गुणायचं आहे 8 ने. तर इथे 0 आणि इथे 0. 8 साथी 56, 56 चे 6, हातचे आले 5, 8 सकम 48, 8 साथी 56 चे 6, हातचे आले 5, 8 सकम 48, 48 ने 5 53, 53 चे 3, हातचे आले 5, 8 पंचे 40 ने 5 45. आता आपण करूया यांची आलेल्या तिन्ही संख्यांची बेरीज. 0 अधिक 0 अधिक 0 0, 0 अधिक 3 अधिक 0 0, 0 0 अधिक 6 6, 3 अधिक 1 4, 5 अधिक 5 10, 4 अधिक आजचा 1 5. तर आपलं उत्तर आलेलं आहे 5,04,600. गुणाकार बरोबर आहे. तर आता आपण आणखी एक गणित बघूया.
एका संगणकाची किंमत आहे 27,540 रुपये. एका किंमत आहे 27,540 रुपये. बरोबर आहे. आहे तर तशाच आहे तर तशाच 18 संगणकाची किंमत आपल्याला काढायची आहे. तर तशाच 18 संगणकाची किंमत काढा. 18 संगणकाची किंमत काढा. एका संगणकाची किंमत आहे रुपये 27,540. तर म्हणून आपण आता रीत करतोय. रीत एका संगणकाची किंमत एका संगणकाची किंमत किती आहे? 27,540 रुपये आहे. 40 रुपये. तर 18 संगणकाची किंमत म्हणून 18 संगणकाची किंमत. तर आता काय करावं लागेल आपल्याला? म्हणून 27,540 गुणिले 18 रुपये 27,540 गुणिले 18. तर आता आपण 27,540 गुणिले 18 करतो. बरोबर. 8 0 0 8 चौक 32 2 हातच्या 3 8 पंचे 40 आणि 3 43 3 हातच्या 4 8 7 56 56 ने 4 60 0 हातच्या 6 8 2 16 आणि 6 22. एक 0 0 1 4 1 5 1 7 1 2 0 अधिक 0 0 0 अधिक 2 2 4 अधिक 3 7 5 अधिक 0 5 7 अधिक 2 9 2 अधिक 2 4. किती आलं आपलं? 4,95,720 आलेलं आहे उत्तर. म्हणून 18 संगणकाची किंमत किती आहे? म्हणून संगणकाची किंमत रुपये 4,95,720 आहे. तर आपण हे गणित सविस्तरपणे बघितलेलं आहे. बरोबर आहे.
तर आता आपण बघूया समोरचं गणित. प्लास्टिक टाळा. प्लास्टिक टाळा. या अभियानात 745 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 25 कागदी पिशव्या तयार केल्या. प्रत्येकी 25 कागदी पिशव्या तयार केल्या. तर एकूण किती कागदी पिशव्या तयार झाल्या? तर एकूण किती कागदी पिशव्या तयार झाल्या? तर कागदी पिशव्या आपल्याला किती झाल्या ते बघायचं आहे, म्हणून आपल्याला इथे गुणाकार. तर 745 गुणिले 25 करूया. आता आपण 745 गुणिला 25, तर सर्वप्रथम 5 ने गुणूया, नंतर 2 ने, म्हणजेच दशक एकक 5 ने नंतर 2 दशकाने गुणूया. तर 5 5 25 चे 5, हातचे आले 2, 5 चूक 20 आणि 2 22, हातचे आले 2, 5 7 35, 36 37. आपण जेव्हा 745 ला 5 एककांनी गुणले तर आपल्याला किती मिळाले? 3725. तर आता आपण 2 दशकांनी गुणूया. 2 पंचे 10चं 0, हातचं आलं 1, 2 चोक 8 आणि अधिक 1 9, 2 साती 14, 2 साती. आता आपण या दोन्ही संख्येची आलेल्या अधिक करूया. 5 अधिक 0 5, 2 अधिक 0 2, 9 अधिक 7 16, 4 अधिक हातचा 1 5 आणि 3 8, 1 जसं तसं. तर एकूण किती कागदी पिशव्या तयार झाल्या? म्हणून एकूण 18,625 कागदी पिशव्या तयार झाल्या. झालं. तर समजलं हे गणित?
तर आता आपण समोरचं बघूया गणित. दोन समूहातील वस्तूंच्या वेगवेगळ्या प्रकारे जोड्या लावायच्या. तर दोन समूहातील वस्तूंच्या वेगवेगळ्या प्रकारे जोड्या लावता येतात. तर या जोड्यांची संख्या ही दोन्ही समूहातील वस्तूंच्या संख्यांच्या गुणाकारे एवढी असते. जसे एका समूहात 5 वस्तू आहेत, एक समूह आहे तिथे 5 वस्तू आहेत, 3 4 5 हा समूह आहे. यामध्ये किती वस्तू आहेत? 5 वस्तू, 1 2 3 4 5 समूह. आणि वस्तू किती आहेत? 5 वस्तू आहेत. आणि दुसरा समूह आहे, हा एक दुसरा समूह आहे. तिथे वस्तू आहेत 3 वस्तू आहेत. तर त्यांच्या जोड्या कशा लावता येतील? 5 गुणिले 3. 5 गुणिले 3 म्हणजे किती जोड्या लावता येतील? 15 जोड्या. बरोबर आहे. आता दुसरं बघूया आपण. सुरेशकडे ABC या वेगवेगळ्या रंगाचे 3 चेंडू आहेत. सुरेशकडे ABC, हा सुरेश आहे, त्याच्याकडे वेगवेगळ्या रंगाचे ABC 3 वेगवेगळ्या रंगाचे 3 चेंडू आहेत. 3 चेंडू वेगवेगळ्या रंगाचे. हा लाल असेल, हा हिरवा असेल, हा पिवळा असेल. काय आहेत हे? चेंडू. चेंडू. व PQR असे लिहिलेल्या 3 बॅट आहेत. PQR लिहिलेल्या बॅट. या आहेत बॅट. ही आहे PQR. तर किती जोड्या पडतील अशा? PQR या बॅट आहेत. तर सुरेशकडे काय आहे? सुरेशकडे ABC या 3 वेगवेगळ्या रंगाचे चेंडू आहेत आणि चेंडू व PQR असे लिहिलेल्या 3 बॅट आहेत. तर त्याला एक बॅट व एक चेंडू घेऊन मैदानावर जायचे. तर बॅट व चेंडू यांच्या किती प्रकारे जोड्या पडतील? बॅट व चेंडू यांच्या किती प्रकारे जोड्या पडतील? किती प्रकारे जोड्या पडतील? तर बॅट व चेंडू, एक चेंडू एक बॅट, एक चेंडू एक बॅट म्हणजे लाल चेंडू P बॅट. तर लाल चेंडूच्या 3 बॅट राहतील म्हणजे 3P. तसंच हिरव्या चेंडूच्या 3 बॉल आणि 3 बॅट राहतील. हिरव्या चेंडूच्या हिरवे 3 चेंडू आणि 3 बॅट आणि पिवळे 3 चेंडू आणि 3 बॅट. आलं लक्षात? कारण की हे चेंडू वेगवेगळ्या रंगाचे 3 आहेत. 3 वेगवेगळ्या रंगाचे आहेत. तर म्हणून लाल चेंडूंचे आणि P आपण हे रंग आपल्या मनाने घेतलेले आहेत. तर अशा या जोड्या, लाल रंगाचे 3 चेंडू आणि 3 बॅट, हिरव्या रंगाचे 3 चेंडू आणि Q बॅट
आणि पिवळ्या रंगाचे 3 चेंडू आणि आर बॅट. आलं लक्षात? तर अशा या किती जोड्या तयार झाल्या? उत्तर काय आलं? उत्तर अशा या 9 जोड्या तयार झाल्या. बरोबर आहे? आलं लक्षात? आता आपण समोरचं बघूया. समोरचं गणित बघूया. संजू, जॉन व अली हे 3 मित्र जत्रेला गेले. तिथे एक टोप्याच्या दुकानात त्यांना 5 प्रकारच्या टोप्या दिसल्या. किती प्रकारच्या? मित्र किती होते? हे 3 मित्र होते. तीन मित्र. बरोबर आहे? तर यांनी काय 5 प्रकारच्या टोप्या, 5 प्रकारच्या टोप्या त्या दुकानात, जिथे टोप्यांच्या दुकानात गेले तिथे किती टोप्या होत्या? 5 प्रकारच्या टोप्या होत्या. दुकानामधील दुकानात होत्या. तर ह्या 5ही प्रकारच्या टोप्या कोणी? याचं नाव काय आहे? संजू. याचं हा जॉन आणि हा आहे अली. तर हे जत्रेला गेले, हे तिघही मित्र जत्रेला गेले आणि त्यांनी एका टोप्यांच्या दुकानात या 5 प्रकारच्या टोप्या ट्राय केल्या. प्रत्येकाने एक एक टोपी डोक्यावर घालून स्वतःचा फोटो काढला. तर एकूण त्यांनी असे किती फोटो काढले? संजू, जॉन, अलीने 5 प्रकारच्या टोप्या, 5 वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या त्यांनी ट्राय केल्या. तर अशा त्यांनी किती फोटो म्हणजे टोपी घालून फोटो काढलेत. तर एकूण किती फोटो काढले? तर येथे काय होईल? 15 प्रकारचे फोटो काढले जाईल. कारण की संजू पण 5 प्रकारच्या टोप्या ट्राय करेल, जॉन पण ट्राय करेल, म्हणजे संजू पण 5 प्रकारच्या म्हणजे संजूचे होईल, आणि अली पण 5 प्रकारच्या टोप्या ट्राय करेल. तर एकूण त्यांचे किती फोटो प्रकार काढले गेले? तर एकूण 15 फोटो प्रकार काढले गेले. बरोबर आहे? आता आपण नंतर शिकूया. दिलेल्या संख्या एवढ्या वस्तू असणारे 2 समूह घ्या. तर एका समूहातील वस्तू आहे, 2 समूह दिलेले आहेत आणि एक हा समूह. प्रश्न काय आहे की दिलेल्या संख्या एवढ्या वस्तू असणारे 2 समूह घ्या. संख्या दिलेल्या आहे आपल्याला आणि हा पण एक समूह आहे. तर आपल्याला किती प्रकारे जोड्या होतील ते सांगायचं आहे. तर आता या समूहामध्ये किती आहे? 3 आणि इथे आहे 2. तर जोड्या किती पडतील, किती प्रकारे जोड्या पडतील हे सांगायचं आहे आणि किती प्रकारे जोड्या पडतील ते सांगायचं आहे. जोड्या हे समूह आहेत. इथे समूहामध्ये 3 समूह आणि इथे 2 समूह. तर किती प्रकारे जोड्या पडतील? तर किती पडतील? 6 प्रकारे जोड्या पडतील. दुसरा आहे 5 आणि या समूहात आहे 2. तर इथे किती प्रकारे जोड्या पडतील? 10. तर आता हे मी फक्त उदाहरणासाठी तुम्हाला समजण्यासाठी सांगते. तर अशा प्रकारे जोड्या पडतील. तर आता आपण समोर बघूया.
भागाकार. आता आपला गुणाकार आपण शिकलोय, समजलंय. भागाकाराकडे वळूया. भागाकार म्हणजेच पुन्हा पुन्हा वजाबाकी करणे किंवा समान वाटणी करणे. तर आता एका गुणाकारावरून आपल्याला 2 भागाकार मिळतात. तर एका गुणाकारावरून आपल्याला 2 भागाकार मिळतात म्हणजेच काय, जसं की 9 सख किंवा 6 9 54. बरोबर आहे. तर आता आपण 54 भागीला 6 केलं. 54 भागीला 6 केलं तर किती आले, 9. किंवा 54 भागीला 9 केलं. 54 भागीला 9 केलं किती येईल, 6. म्हणून काय म्हटलेलं आहे की एका गुणाकारावरून आपल्याला 2 भागाकार मिळतात. हा एक गुणाकार, याच्यावरून आपल्याला हे 2 भागाकार मिळाले. बरोबर आहे. भागाकार करताना भाजक 20 पेक्षा मोठा असल्यास भाजकाचा पाडा तयार करून घेणे सोयीचे ठरते. भाजक 20 पेक्षा मोठा असल्यास. आता सर्वप्रथम मोठ्या संख्यांचा भागाकार करताना आपण यापूर्वी शिकलेल्या पद्धतीचाच उपयोग करतो. पाडा म्हणजे 20 पेक्षा मोठा भाजक, म्हणजे आपल्याला ज्यांना भागायचं आहे तर हे 525 आहेत आणि इथे 25, म्हणजे भाजक हा 20 पेक्षा मोठा आहे, याला भाजक म्हणतात. हा 20 पेक्षा मोठा आहे, तर मग याचा पाडा तयार करून घ्यायचा, कारण ते आपल्या सोयीसाठी अतिशय उपयुक्त राहील, अतिशय बरोबर राहील ते. तर आता आपण उदाहरण घेऊया भागाकाराचं. सर्वप्रथम आपण 25चा पाडा लिहून घ्यायचा. आता आपल्याला गणित सोडवायचं आहे. उदाहरण 3195 भागिले 25. 3195 भागिले 25. बरोबर आहे. तर आता सर्वप्रथम हे 3000 आहेत, तर 3000चे 25 भाग करता येणार नाही, म्हणून 1000 स्थानी काय लिहिले आपण, 0 लिहिले आहे. 3000 व 1 शतक मिळून 31 होतात. तर 31 शतकला आपण 25 ने भागू. तर सर्वप्रथम आपण 0 लिहिलेले आहे. 25 एक 25. आता 11तनं 5 गेले 6, हातचा 1, 3तनं 3 गेले 0. आता आपण हे वरचे 9 खाली आणूया. आता 25 दुने 25चा पाडा बघायचा. 25 दुने 50. 50 हे 69 पेक्षा लहान आहेत, म्हणून 25 दुने 50चा भाग जाईल. 9 0 9तनं 9 0 9, 6तनं 5 गेले 1. आता हे वरचे जे 5 आहेत ते खाली ठेवूया. 195. आता आपण 25 दुने 50, 25 3 75, 25 1 100,
25 पाचा 2500, 25 सक 50, 25 साती 175. तर 175 हे 195 पेक्षा लहान आहेत म्हणून 175चा इथे भाग जाईल. 175. 5तनं 5 गेले 0, 9तनं 7 गेले 2. तर आपली बाकी किती आलेली आहे? भागाकार किती आलेला आहे? हा आहे भागाकार. ही आहे बाकी. आणि 25 आहेत भाजक. याला काय म्हणतात? भाजक. आणि याला म्हणतात भाज्य. तर लक्षात आलं. आता आपण परत बघूया समोर आणखी एक उदाहरण भागाकाराचं. प्रत्येक वहीत 92 पाने. प्रत्येक वहीत 92 पाने. याप्रमाणे प्रमाणे 2576 कागदांच्या किती वह्या तयार होतील? वह्या तयार होतील. बरोबर आहे. प्रत्येक वहीत उदाहरण वाचून घेऊया. प्रत्येक वहीत 92 पाने आहेत. याप्रमाणे 2576 कागदांच्या किती वह्या तयार होतील? तर आपल्याला काय करायचं आहे? भागाकार. तर आपल्याला काढायची आहे प्रत्येक वहीतील पानांची संख्या गुणिले वह्यांची संख्या एकूण कागद. तर आपल्याला काढायची आहे वह्यांची संख्या. तर 92 गुणिले वह्यांची संख्या बरोबर 2576. तर सर्वप्रथम आपल्याला 92चा पाढा तयार करावा लागेल. सर्वप्रथम आपल्याला 92चा पाढा तयार करावा लागेल. 92 एके 92, 92 दुने 92 दुने. तर मी तुम्हाला एक पाढा तयार करण्याची सोपी पद्धत सांगते. आता हे 92 आहेत. तर आपल्याला 92चा पाढा हा एकक स्थानी 2 आहे आणि हा इकडे 9 आहे. तर सोपी पद्धत सांगते. सर्वप्रथम या 2चा पाढा लिहून घ्यायचा. 2 दुने 4, 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 चौक 8 इथपर्यंत. आता 9 दुने 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36. म्हणजेच 92 चौक किती होतात? 92 दुने 184, 92 त्रिक 276, 92 चौक 368. आता 2 पंचे 10चं 0, हातचा आला 1 आणि 9 पाची 45, 45 ने 1 हे 45 अधिक हातचा 1 46. म्हणजेच 92 पंचे किती होतात? 460. बरोबर आहे. 460. मग
बे सखम 12, 12चे 2, हातचा आला 1, 9 सख 54, 54 अधिक 1 55, म्हणजेच 92 सख किती होतात 552. आता बे साती 14, 14चे 4, हातचा आला 1 आणि 9 साती 63, 63 आणि हा हातचा 1 64. बे आठी 16, 16चे 6 आणि हातचा आला 1, 9 आठी 72, 72 ने हातचा 1 73. आता बे 9 18, 18चे 8, हातचा आला 1, बरोबर आहे. 9 9 81 आणि 81 आणि 1 82, म्हणजे 92 गुणिले 9 केलं तर 828 येते आणि 92 10 920, 92 10 920. तर आपण हा पाडा तयार केला. आता आपण भागाकार करूया. ब्याण्णव भागीला 2576. सर्वप्रथम आपण शून्य घेतलं कारण की हे हजार स्थानी. तर आता इथे कशाचा भाग जाईल 92, 92 दुने 184, 92 दुने 92 एक 92, 92 दुने 184. 7 4 गेले 3 राहिले, 15 8 गेले 7 राहिले, हातचा 1 आपण 2 2 0. आता हे वरचे 6 आपण खाली आणले. पुन्हा पाड्याकडे वळूया. आता आपण हा इथे पाडा तयार केलेला आहे. तर 92 गुणिले 8 केलं 92 8 736, 92 8 736. सातशे 6 मधनं 6 गेले 0, 3 मधनं 3 गेले 0, 7 मधनं 7 गेले 0. तर आता बघूया म्हणून वह्यांची संख्या किती आहेत. वह्यांची संख्या किती आहे म्हणून आपल्याला किती वह्या तयार म्हणजे वह्यांची संख्या काढायची आहे. तर वह्यांची संख्या 28. वह्यांची संख्या 28. किती वह्या तयार होतील 28 वह्या तयार होतील. 28 वह्या तयार होतील. 28 वह्या तयार होतील, बरोबर आहे. तर आता आपण भागाकार शिकलेलो आहोत. तर आता आपण परत एक उदाहरण घेऊया. एका सोसायटीतील 14 कुटुंबांनी मिळून गव्हाची प्रत्येकी 98 किलोग्रॅम वजनाची 8 पोती आणली. एका सोसायटीतील
हे उदाहरण थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे. एका सोसायटीतील 14 कुटुंबांनी मिळून गव्हाची प्रत्येकी 98 किलोग्रॅम वजनाची वजनाची 8 पोती आणली. त्यातील गहू त्या सर्व कुटुंबांनी समान वाटून घेतला. 8 पोती आणली आणि त्यातील गहू सर्व कुटुंबांनी समान वाटून घेतला. त्यातील गहू त्या सर्व कुटुंबांनी समान वाटून घेतला. तर प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला किती किलोग्रॅम गहू आला? तर प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला किती गहू आला? किती किलोग्रॅम वाट्याला किती गहू आला? सर्वप्रथम आपण उदाहरण वाचून घेऊया. एका सोसायटीतील 14 कुटुंबांनी मिळून गव्हाची प्रत्येकी 98 किलोग्रॅम वजनाची 8 पोती आणले. 98 किलोग्रॅम प्रत्येकी 98 म्हणजे हे जे गव्हाचं पोतं आहे हे 98 किलोग्रॅम 98 kg. ही अशी किती पोती आणली? 98 किलोग्रॅम अशी ही 8 पोती आणली. 8 पोती 98 किलोग्रॅमची 8 पोती आणली अशी. बरोबर आहे. तर त्यातील गहू त्या सर्व कुटुंबांनी समान वाटून घेतला. तर प्रत्येक कुटुंबांच्या वाट्याला किती गहू आला? तर आपल्याला एका पोत्याचे वजन आणि त्या पोत्यांची संख्या. सर्वप्रथम काय करायचं आहे? एका पोत्याचे वजन किती आहे? 98 kg. बरोबर आहे. आणि पोती किती आहे? 8. म्हणून 98 गुणिले 8 करायचं आहे. 98 गुणिले 8 केले तर किती येतात? 784. बरोबर आहे. तर गव्हाचे एकूण वजन किती आहे? गव्हाचे एकूण वजन आहे 78 किलोग्रॅम. बरोबर आहे. गव्हाचे एकूण वजन किती आहे? 784 किलोग्रॅम. तर आता आपल्याला तो 784 गहू किलोग्रॅमचा गहू 14 कुटुंबांना समान वाटायचा आहे. हा जो गहू आहे 784 किलोग्रॅमचा गहू हा किती जणांमध्ये वाटायचा आहे? 14 मध्ये वाटायचा. या 14 कुटुंबांमध्ये समान वाटायचा आहे, इक्वली वाटायचा आहे.
या 14 जणांमध्ये. म्हणून आता आपल्याला काय करायचं आहे, भागाकार. तर आता आपण 784 714 भागीला 784. तर 14 पंचे 70 बरोबर आहे. 8 मधनं 0 गेलं 8, 7 मधनं 7 गेले 0. हे वरचे 4 खाली आले आणि 14 सख 84. 4 मधनं 4 गेले 0, 8 मधनं 8 गेले 0. ते किती आले, प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला 56 किलोग्रॅम गहू आला. म्हणून उत्तर प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला किती आला, 56 केजी. 56 केजी म्हणजेच किलोग्रॅम गहू आला. गहू वाट्याला किती आला, 56 केजी गहू आला. आलं लक्षात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला गुणाकार व भागाकार समजला आहे चांगला. तर आता आपला हा पाठ इथेच आपण संपवित आहे.